नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मंडळी, तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला देव सुखी आनंदी ठेवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आज आपण जाणून घेणार आहोत पापमोचनी एकादशीचे संपूर्ण महत्त्व, व्रताची वेळ, पौराणिक कथा. हिंदू धर्मात एकादशीला खूप मोठे महत्त्व दिले जाते. वर्षभरात 24 एकादशी येतात, पण पापमोचनी एकादशी विशेष मानली जाते, कारण ही एकादशी मनुष्याला त्याच्या पापांपासून मुक्त करण्याची शक्ती ठेवते असे मानले जाते. 2026मध्ये चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील पापमोचनी एकादशी विशेष योग घेऊन येत आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने मन, शरीर आणि आत्म्याचे शुद्धीकरण होते. पापमोचनी एकादशी नेमकी केव्हा आहे 2026मध्ये हे जाणून घेऊया. 2026मध्ये चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी 14 मार्च रोजी सकाळी 8:10 सुरू होईल आणि 15 मार्च रोजी सकाळी 9:16 संपेल. उदय तिथीनुसार पापमोचनी एकादशीचे व्रत रविवारी 15 मार्च 2026 रोजी पाळले जाईल. यानंतर 16 मार्च रोजी द्वादशी तिथीला उपवास सोडला जाईल. या दिवशी उपवास, जप आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने भक्तांना विशेष असे पुण्य मिळते, विशेष असे पुण्य प्राप्त होते असे शास्त्रात सांगितले आहे. पापमोचनी एकादशीचे महत्त्व असे आहे की पापमोचनी हा शब्द 2 शब्दांनी बनलेला आहे. पाप आणि मोचनी याचा अर्थ पापांपासून मुक्त देणारी अशी ही एकादशी आहे. ही एकादशी फक्त उपवास करण्यापुरतीच मर्यादित नाही, तर हा दिवस म्हणजे आत्मनिरीक्षण करण्याचा आणि स्वतःला आध्यात्मिकदृष्ट्या शुद्ध करण्याचा दिवस आहे. शास्त्रांमध्ये सांगितले आहे की या दिवशी जो भक्त श्रद्धेने भगवान विष्णूची पूजा करतो, त्यांना तुळशीचे पानं अर्पण करतो, देवासमोर दिवा लावतो आणि भक्तिभावाने मंत्र जप करतो, भक्तिभावाने पूजा करतो, भक्तिभावाने आरती करतो, त्याच्या जीवनातील अनेक संकटे दूर होतात. भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने घरात सुख, समृद्धी, शांती आणि धार्मिकता नांदते. या दिवशी केलेले जप, तप आणि दान यामुळे भक्ताला अनंत पुण्य मिळते, अनंत पुण्य प्राप्त होते. पापमोचनी एकादशीची पौराणिक कथा आज मी तुम्हाला घेऊन आली आहे या व्हिडिओमध्ये, म्हणून व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की थांबा. चला तर सुरू करूया आजच्या या कथेला. पापमोचनी एकादशी. पौराणिक कथा अशी आहे की पुराणात सांगितलेली पापमोचनी एकादशीची कथा अत्यंत रोचक आणि शिकवण देणारी आहे. प्राचीन काळी चेवन ऋषींचे पुत्र म्हणजे चेवन ऋषींचा मुलगा मेधावी ऋषी अत्यंत तेजस्वी आणि अत्यंत महान तपस्वी होता. तो जंगलात कठोर तपश्चर्या करत होता. त्याच्या तपशक्तीमुळे देवताही प्रभावित झाल्या होत्या. म्हणजे असे म्हटले जाते की त्याच्या तपश्चर्येमुळे स्वर्गलोकात खळबळ माजली होती. देवांना भीती वाटू लागली की त्याच्या तपशक्तीमुळे तो मोठी दिव्य शक्ती प्राप्त करू शकतो. तेव्हा देवराज इंद्राने त्याचे तप भंग करण्यासाठी मंजू घोषा नावाच्या सुंदर अप्सरेला पाठवले. मंजू घोषा अत्यंत सुंदर आणि आकर्षक होती. ती वीणा वाजवत गाणे गात होती. तिच्या सौंदर्यामुळे, संगीतामुळे मेधावी ऋषीचे मन विचलित झाले. हळूहळू त्यांचे ध्यान खंडित झाले आणि ते तिच्या मोहात अडकले. असे म्हणतात की अनेक वर्षे ते सांसारिक मोहात अडकून राहिले. एके दिवशी अचानक मेधावी ऋषींना आपल्या चुकांची जाणीव झाली. त्यांना कळले की त्यांनी आपली तपश्चर्या आणि आध्यात्मिक साधना सोडून मोहाच्या जाळ्यात अडकले आहेत. यामुळे ते खूप खूप दुःखी झाले आणि त्यांनी स्वतःला दोष दिला आणि आपल्या पापांपासून मुक्त होण्याचा मार्ग ते शोधू लागले. तेव्हा देवर्षी नारद तिथे आले. त्यांनी मेधावी ऋषींना मार्गदर्शन केले आणि सांगितले की जर त्यांनी पापमोचनी एकादशीचे व्रत श्रद्धेने केले
तर त्यांच्या सर्व पापांचा नाश होईल. नारद मुनींच्या सांगण्याप्रमाणे मेधावी ऋषींनी एकादशीचे व्रत केले. भगवान नारायणाची पूजा केली आणि मंत्र जप केला. या व्रताच्या प्रभावामुळे त्यांची आध्यात्मिक शक्ती परत मिळाली आणि ते त्यांच्या पापांपासून मुक्त झाले. या कथेतून मिळणारी शिकवण हीच आहे की पापमोचनी एकादशीची कथा आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देते. माणूस कधीकधी लोभ, मोह आणि आकर्षणामुळे चुकीच्या मार्गावर जातो, पण जर तो मनापासून पश्चाताप करून देवाची भक्ती करतो तर त्याला पुन्हा योग्य मार्ग मिळू शकतो. म्हणूनच पापमोचनी एकादशी हा दिवस मन शुद्ध करण्याचा आणि भगवान विष्णूची भक्ती करण्याचा दिवस मानला जातो मंडळी. तर मंडळी, जाणून घेऊया हे व्रत नेमके करायचे तरी कसे. पापमोचनी एकादशीचे व्रत कसे करावे. तर मंडळी, पापमोचनी एकादशी हा दिवस भगवान विष्णूची भक्ती करण्यासाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या दिवशी भक्तांनी सकाळपासून रात्रीपर्यंत काही नियम पाळल्यास त्याचे मोठे पुण्य मिळते असे शास्त्रांमध्ये सांगितले आहे. सकाळी लवकर उठून सकाळी सुरुवात कशी करावी तर हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत प्लीज थांबा, कारण पापमोचनी एकादशीच्या दिवशी भक्तांनी शक्यतो ब्रह्ममुहूर्तात उठावे, म्हणजेच सूर्योदय होण्यापूर्वी उठणे अत्यंत शुभ मानले जाते. सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम भगवान विष्णू यांचे स्मरण करावे. मनात श्रद्धेने असं म्हणावे, हे विष्णू, हे भगवान विष्णू, आजच्या पवित्र एकादशी दिवशी मी तुमची भक्ती करणार आहे. माझ्या जीवनातील सर्व पापांचा नाश करा आणि मला योग्य मार्ग दाखवा. यानंतर स्वच्छ पाण्याने स्नान करावे. स्नान करताना मनात भगवान विष्णूचे नाव घेतले तर ते अधिक पुण्यदायी मानले जाते. नाहीतर एखादा मंत्र जो तुम्हाला येत असेल तो म्हटला तरी खूप छान. स्वच्छ कपडे परिधान करणे. स्नान केल्यानंतर स्वच्छ आणि शक्य असल्यास पांढरे किंवा पिवळे कपडे परिधान करावेत. पिवळा रंग भगवान विष्णूला अत्यंत प्रिय मानला जातो. स्वच्छ कपडे घालणे म्हणजे केवळ शरीर शुद्ध करणे नाही, तर मन आणि विचारही शुद्ध ठेवण्याचा संकल्प करणे होय. देवघराची पूजा करावी. देवघर स्वच्छ करावे. देवघर पुसून घ्यावे. देवासमोर एक स्वच्छ आसन अंथरावे. भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाची मूर्ती किंवा फोटो देवघरात ठेवावा. देवाच्या पुढे देवासमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा. आपल्या घरी तर विठ्ठल रुक्माईची मूर्ती असतेच, तर विठ्ठल रुक्माईची पूजा करावी. विठ्ठल रुक्माईच्या समोर एक छान असा दिवा लावावा. श्रीकृष्णाची मूर्ती किंवा फोटो देवघरात ठेवावा. देवाच्या या मूर्तीसमोर आपण जर शांततेत बसलो, प्रार्थना करत बसलो तर आपल्या मनाला वेगळीच शांती मिळते. तर मंडळी, दिवा लावणे म्हणजे अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्याची प्रतीक आहे. यानंतर देवासमोर छान अशी अगरबत्ती आणि धूप लावावी. भगवान विष्णूंची पूजा करावी. विठ्ठल रुक्माईंची पूजा करावी. आता भगवान विष्णूची श्रद्धेने पूजा करावी. सर्वप्रथम देवाला फुले अर्पण करावीत. त्यानंतर भगवान विष्णूला तुळशीची पाने अर्पण करावी, नाहीतर मंजुळा अर्पण करावी. तुळस ही भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहे. शास्त्रानुसार तुळशीशिवाय भगवान विष्णूची पूजा पूर्ण होत नाही असे मानले जाते. यानंतर देवाला नैवेद्य अर्पण करावा. नैवेद्यामध्ये फळाहार किंवा खीर, साखर, सात्विक पदार्थ ठेवू शकता. मंत्र जपाचे महत्त्व असे आहे की पूजेनंतर काही वेळ शांत बसून भगवान विष्णूंचा मंत्र जप करावा, नाहीतर विठ्ठल विठ्ठल करावं. आणि सर्वात पवित्र मंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय. हा मंत्र भगवान विष्णूचा अत्यंत शक्तिशाली मंत्र मानला जातो. हा मंत्र जपताना मन पूर्णपणे शांत ठेवावे आणि भगवान विष्णूच्या चरणांवर ध्यान करावे. या मंत्राचा जप केल्याने मन शांत होते, नकारात्मक विचार दूर होतात आणि भक्ताला आध्यात्मिक शक्ती मिळते असे मानले जाते. तर मंडळी, थोडक्यात जाणून घेऊया उपवासाचे नियम काय. तर मंडळी, पापमोचनी एकादशीच्या दिवशी शक्य केल्यास उपवास ठेवावा. काही भक्त
पूर्ण दिवस अन्न न घेता उपवास करतात, तर काही जण फळे, दूध किंवा उपवासाचे पदार्थ घेतात. उपवासाचा खरा अर्थ फक्त अन्न न घेणे नाही. उपवास म्हणजे इंद्रियांवरती नियंत्रण ठेवणे आणि भगवान विष्णूच्या भक्तीतला आपला वेळ घालणे, आपला वेळ लावणे, आपण भक्तीत मग्न होणे, याला उपवास म्हणतात. या दिवशी शक्यतो वाईट विचार, राग आणि खोटे बोलणे टाळावे. दिवसभर काय करावे, तर एकादशीच्या दिवशी भक्तांनी शक्य असल्यास भगवान विष्णूचे भजन, कीर्तन किंवा मंत्र जप करावा. भगवद्गीता किंवा विष्णू सहस्रनाम वाचणे देखील अत्यंत पुण्यदायी मानले जाते. तर या दिवशी गरजू लोकांना दान करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते. अन्नदान, वस्त्रदान किंवा गरजू लोकांना मदत करणे हे खूप पुण्यदायी कार्य आहे. संध्याकाळची पूजा अशी आहे की संध्याकाळी पुन्हा एकदा देवासमोर दिवा लावावा, भगवान विष्णूची आराधना करावी. संध्याकाळी आपण हे सगळं करतोच, पण तरीसुद्धा दिवा लावणे म्हणजे अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्याचे प्रतीक आहे. म्हणूनच रात्री संध्याकाळी आपण दिवा लावतो. सगळ्यांनी दिवा लावलाच पाहिजे. तर मंडळी, आरती करताना मनात भगवान विष्णूचे आभार मानावेत, हे आपण रोज संध्याकाळी करणार आहोत. तर मंडळी, द्वादशीला उपवास सोडणे खूप खूप चांगले मानले जाते. एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला उपवास सोडला जातो. सकाळी भगवान विष्णूची पूजा करून ब्राह्मण किंवा गरजू लोकांना अन्नदान केल्यानंतर उपवास सोडणे शुभ मानले जाते. आणि आध्यात्मिक अर्थ असा आहे. चला तर जाणून घेऊया आध्यात्मिक अर्थ कसा आहे. मंडळी, पापमोचनी एकादशी हा दिवस आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतो. आपल्या जीवनात कधी कधी आपण जाणून किंवा नकळत चुका करतो किंवा आपल्याला माहितीच नसते. आपल्याला खरं कसं आहे ते माहीत नसतं. पण जर आपण मनापासून देवाची भक्ती केली आणि स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न केला, चुकांवरून शिकण्याचा प्रयत्न केला, तर देव आपल्याला नक्की माफ करतो. म्हणूनच या पवित्र दिवशी भगवान विष्णूची भक्ती करा आणि याच दिवशी आपल्या जीवनात शांती, आनंद आणि सकारात्मकता आणा. तर मंडळी, चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला आपल्या फॅमिली मेंबर्ससोबत नक्की शेअर करा. आपल्या आईवडिलांसोबत, आपल्या आजीबाबांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.